उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरती आहेत। गेल्या 8 दिवसांत ते दुसऱ्यांदा दिल्लीमध्ये आलेत। शिंदे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत। अगदी थोड्याच वेळात अमित शहांसोबत त्यांची बैठक होणार आहे। शहांच्या घरीच ही भेट होणार असल्याचं कळतंय आणि त्यानंतर शिंदे पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत। तर आपण पाहतोय सत्यजित सिंग पाटणकरांच्या माध्यमातून शंभूराज देसाईंवरती कुरघोडीचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं कळतंय। संजय जगताप यांच्या प्रवेशामुळे विजय शिवतारेही अडचणीत आलेत। तर आपण पाहतोय की महायुतीमध्ये मित्रपक्षांमध्येच सध्या संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय। सुप्त संघर्ष आहे आणि अशातच आता शिंदे हे थेट गेले आहेत दिल्लीला। गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गिरीश, 2 महत्त्वाच्या भेटी आहेत। खरं तर गेल्या वेळी जेव्हा शिंदे गेले होते तेव्हा त्यांची शहांशी भेट झाली नव्हती, मात्र यावेळी शहांसोबतच मोदींची भेट होणार आहे। नेमकं या भेटीमागचं कारण काय? आठवड्याभरातील एकनाथ शिंदे यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे आणि आता थोड्या वेळानंतर या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत भेट होणार आहे आणि 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये राज्यातील काही विषय आहेत त्या संदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते। राज्यात सारं काही आलबेल नाही आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे। विशेष करून आपण बघतोय की शिंदे गटातील जे काही नेते आहेत त्यांच्यावर सातत्याने जे आरोप होत आहेत, शिंदे गटाच्या नेत्यांची जी वक्तव्य येत आहेत त्यामुळे कुठेतरी महायुतीतील सरकार अडचणीत येत आहे। विरोधक त्यावर घेरत आहेत। याशिवाय दिल्लीत खासदारांचे देखील काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांसंदर्भात ही भेट असल्याचं बोललं जातं। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील ही 4 वाजता भेट आहे। त्यामुळे मागील आठवड्याभरातील ही दुसरी भेट आहे। पहिल्या भेटीत पूर्णपणे त्यांची काही भेट झालेली नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची काही चर्चा नीटशी झाली नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा या ठिकाणी एकनाथ शिंदे हे दिल्लीत आलेले आहेत। सहकुटुंब खरं तर हे एकनाथ शिंदे दिल्लीत आलेले आहेत आणि त्यामुळे नव्याने काहीतरी वेगळं काही घडणार का हे याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे देखील दिल्ली दौऱ्यावर आहे। त्यामुळे एक महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणातील दोनही नेते या ठिकाणी दिल्लीत आहेत। त्यामुळे बऱ्याचशा घडामोडी या ठिकाणी दिल्लीत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भातील दिल्लीत घडत आहेत। त्यामुळे या भेटीकडे साऱ्यांचं लक्ष आहे। ठोस कारण या भेटीमागचे कारण जरी समोर आलं नसले तरी राज्यातील काही विषय ठोस कारण किंवा नेमकं का भेट होतीये हे समोर आलं नाहीये, मात्र अर्थातच दिल्लीत हालचाली घडतायत आणि त्याचे हादरे महाराष्ट्रात बसतील की काय असे प्रश्न आता उपस्थित आहेत। धन्यवाद, सविस्तर अपडेट दिले। वेळोवेळी या भेटींसंदर्भात आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।